नमस्कार. मंडे सेशन आपण चालू करतोय. कोणताही फायनान्शियल डिसिजन घेत असताना आपला फोकस हा फोकस राहिला पाहिजे. वास्तविक मेंटॅलिटी जी राहते आपली ती लाँग टर्मच्या कुठल्याही आर्थिक ध्येयाला आज काय केलं पाहिजे यावरती आपलं लक्ष नसतंय. लाँग टर्मच्या डिसिजनला आज जे ॲक्शन घ्यायला लागते ते आज घेत नाहीयेत. काही ना काहीतरी कारण असतंच असतंय. इन्क्रिमेंटची वाट पाहतील, मग ते थोडंसं गावाकडले काही कामं असतात त्याची वाट पाहतील, पण डिसिजन मात्र घेत नाहीत. लाँग टर्मचे डिसिजन्स हे एक मेंटॅलिटी आहे. श्रीमंताची एक मानसिकता आहे. श्रीमंत लोकं नेहमी लाँग टर्ममध्ये विचार करतात. नेहमी स्ट्रॅटेजिकली लाँग टर्मचे डिसिजन्स घेत राहतात आणि लाँग टर्मचं ध्येय अचीव्ह करण्यासाठी आज काय केलं पाहिजे त्याचा विचार करतात. तर मुद्दामून एक रेफरन्स द्यायचा आहे. माझाच रेफरन्स द्यायचा आहे मित्रांनो, की माझ्या करिअरमध्ये महत्त्वाचा जो मी काही बदल केला, तो बदल हा मी स्ट्रॅटेजिकली केलेला आहे. अनेकांना माहीत आहे, की मी ॲक्टिव्हली कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होतो. चांगल्या कंपनीत जॉब करत होतो. चांगला पगार होता. व्यवस्थित होतं. मॅनेजमेंट कॅडरमध्ये होतो. सगळं व्यवस्थित होतं. पण एक ध्येय होतं, की बाबा आपला बिझनेस चालू करायचा आहे. काय बिझनेस चालू करायचा हेही माहीत नव्हतं. पण आपल्याला क्विट करायचं आणि हॅपीली क्विट करायचं आहे. विचार करा, आज जॉब मार्केट काय परिस्थिती आहे आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती एखादा जर असा जॉब चांगला सोडतोय, तर हे केवढं मोठं धाडस आहे. तर ह्यात माझ्या कौतुकाचा विषय इथं नाहीये, पण इथं एक महत्त्वाचा विषय आहे, की लाँग टर्मची मेंटॅलिटी आपली बनली पाहिजे. लाँग टर्ममध्ये आपल्याला अनेक स्ट्रॅटेजिकली डिसिजन घेण्यासाठी आज काय केलं पाहिजे, त्यावरती छोट्या ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत. आणि त्या छोट्या ॲक्शन्स घेण्यासाठीच म्हणून हा मंडेचा सेशन असतोय मित्रांनो. मग ह्या सेशनमध्ये आपण काय करतोय, तर काही रिव्हिजन करतोय, काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न घेतोय आणि एखादा दुसरा कन्सेप्ट्स आपण पुन्हा नव्यानं समजून घेतोय. तर सुरुवात करूया आपण शेअर मार्केट ह्या पॉइंटवरनं. पहा मित्रांनो, मी जवळपास 8-9 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे. तर शेअर मार्केट भरपूर टेक्निकल, फंडामेंटल मग ते चार्ट आणि बरचसं काही-काही सगळं लक्षात आल्यानंतर समजलं, की हा बाबा हे काही 2-4 महिन्याचा हा काही विषय नाहीये. हे खूप हा मोठा समुद्र आहे. म्हणजे बी-एस-सी संपवायला 3 वर्ष लागले, तर शेअर मार्केट ॲक्चुअली बेसिक समजून घ्यायला सुद्धा 5-6 वर्ष लागतील. एवढा हा मोठा टॉपिक आहे. हे समजलं आणि त्याच्या मर्यादा लक्षात आल्या, की जर रोज आपल्याला अभ्यास करावा लागतोय, रोज थोडंसं समजून घ्यावं लागतं. हे सगळं रोज केलं तर कुठेतरी नॉलेज येतंय आणि इम्प्लिमेंट करायचं असेल म्हणजेच ट्रेडिंग वगैरे काही करायचं असेल, तर ऑफिसमध्ये वेळ भेटला पाहिजे, तर करू शकतोय. अदरवाईज आपण करू शकत नाही. हे जवळपास वर्ष, दीड वर्ष ह्या सगळ्याचा अभ्यास करत असताना हे सगळं कन्क्लुजनमध्ये लक्षात आलं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये शेअर मार्केट जे कोण शिकवत होते, ते मात्र हे नक्की सांगत होते, की हे टेक्निकल आहे, हे फंडामेंटल आहे आणि त्यासोबत तुम्हाला माइंडसेट शिकायचा आहे. मग माइंडसेट शिकत असताना माइंडसेट म्हणजे काय? तर फिअर आणि ग्रीड हे 2च कन्सेप्ट ते सांगत होते. आता बऱ्यापैकी आपल्या आजच्या कॉलमध्ये शेअर मार्केट समजून घेणारे किंवा शेअर मार्केटचा अभ्यास करणारे किंवा शेअर मार्केटचे क्लासेस लावलेले भरपूर आहेत. आता आजच्या सेशनमध्ये. त्यांनाही हे सांगितलं असेल, की फिअर आणि ग्रीड यावरती आपल्याला कंट्रोल आणता आलं पाहिजे. आता मला सांगा साधा प्रश्न आहे, की जर माणूस कर्जात असेल, जर माणसाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला स्ट्रगल करावं लागत असेल, त्याच्या इन्कममध्ये त्याचा भागत नसेल, त्यालाच काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागतं इकडून-तिकडून काहीतरी घेणं. तर तो त्याच्या मनामध्ये ग्रीड हे राहणारच आहे. मग ग्रीड म्हणजे काय? हाव म्हणजे काय? तर मला पैसे 4 पैसे भेटावेत, हे कुठेतरी मनामध्ये राहणारच आहे. मग असे जर आपली मानसिकता असेल आणि आपण जर शेअर मार्केटमध्ये काही ट्रेडिंग केलं, तर लॉस होण्याचे 92, 94, 95% चान्सेस आहेत. आणि सेबीच्या रिपोर्टमध्ये तर त्यांनी ते ऑफिशियली डिक्लेअर पण केलंय, की 92-93% लोकं लॉसमध्ये आहेत. मग हे अजिबात आपल्याला जमणार नाहीये. का तर आपण ग्रीडमध्येच आहे. मला पैसे पाहिजेत. हे आतून कुठेतरी आपली गरजच आहे. हे ज्यावेळेस येतं, त्यावेळेस हे डिसिजन वगैरे चुकतात. हे समजल्यानंतर मी त्याला म्हणजे ते निर्णय स्टॉप केले आणि सरळ इन्व्हेस्टमेंटला चालू केली. मग म्युच्युअल फंडमध्येच वाढवत गेलो. शेअर मार्केटच्या फंदाला ते काही पडलोच नाही. आणि नंतर डाउन द लाईन 5-7 वर्षानंतर ज्यावेळेस बाबा आपलं थोडं सेव्हिंग वाढलेलं आहे, ज्यावेळेस आपल्याला इन्शुरन्स हे त्या सगळ्या गोष्टी आहेत. पगाराव्यतिरिक्त पण 4 पैसे यायला लागलेले आहेत.
त्यावेळेस मात्र मी व्यवस्थित शिकायला लागलो, त्यावेळेस व्यवस्थित डिसिजन घ्यायला लागलो, त्यावेळेस लॉस हा 0 पद्धतीनं करता यायला लागला. सुरुवातीला ग्रीडमध्ये लॉस होत होते, पैसा जात होता आणि नंतर डाउन द लाईन 5-6 वर्षानंतर मला मग ते प्रॉफिटमध्ये करता आलं. मग ह्या 5-6 वर्षात कर्जातून बाहेर काढता यायला लागलं. नंतर पगाराव्यतिरिक्त काही इन्कम यायला लागला माझ्याकडं. बाकीच्या गोष्टींमुळं माझं बुक्स होते वगैरे, वगैरे काही. त्याच्यामुळं मला सपोर्ट भेटला. नंतर माझे डिसिजन्स व्यवस्थित राहायला लागले. नंतर मग मला कळायला लागलं, की हे जे ट्रेनर लोकं आहेत, हे फिअर आणि ग्रीड या टॉपिकवरती का फोकस करतात ते. आता हे माझं मनोगत सांगण्याच्या पाठीमागचा आजचा जो विचार आहे, तो सांगायचा मला मुद्दा आहे, की अवधूत साठे, तुम्ही आता न्यूजला सगळीकडे पाहिलं असेल, अवधूत साठेला सेबीनं 601 म्हणजे 600 कोटींपेक्षा जास्तीची रक्कम ही पेनल्टी भरायला सांगितलेली आहे. ज्यांच्याकडनं त्यांनी कोर्सेससाठी लोकांचे पैसे घेतले, त्यांना रिटर्न करायला सांगितलेले आहेत. 600 कोटी. आता मला सांगा, तो माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यानं क्लासेस घेतले. अनेक शेअर मार्केटमध्ये काम करणारे जे ट्रेनर्स आहेत, त्यांचं एक स्वप्न असायचं, की बाबा आपण अवधूत साठे साहेबांसारखं ट्रेनिंग घेऊ, सगळं प्लॅटफॉर्म वगैरे सेट करू. एवढं ते मोठा ब्रँड झाला होता. 600 कोटी रुपये आता त्या व्यक्तीला रिटर्न द्यायचं कंपल्शन केलेलं आहे. आदेश दिलेले आहेत सेबीनं. मागच्या 2 वर्षाच्या सगळं बॅलन्स शीट काढल्यानंतर 2-2.5 कोटी रुपये तो स्वतःच लॉसमध्ये आहे. बरं, ज्यांनी ॲडव्हर्टाइज केली म्हणजे ज्यांचं टेस्टिमोनियल, ज्यांची मनोगतं, स्टुडंटची मनोगतं YouTubeवरती किंवा सोशल मीडियावरती अवधूत साठेच्या प्लॅटफॉर्मवरती ज्यावेळेस आपलं हे झाले, पब्लिश झाले, त्यांची पण बॅलन्स शीट चेक केली, तर या सगळ्यांची बॅलन्स शीट ही निगेटिव्हमध्ये आहे. कोण म्हणतं मी बुलेट घेतली 2-2.25 लाखाची, तर त्याचंही बॅलन्स शीट चेक केलं, तर तेही निगेटिव्ह आहे. मित्रांनो लक्षात घ्या, की 600 कोटी रुपये जर तो क्लासेसमधून कमवतोय आणि ॲक्चुअली बॅलन्स शीट हे निगेटिव्हमध्ये आहे, त्याची पण स्वतःची आणि त्यांच्या स्टुडंटची पण. तर आपण जे म्हणत असतोय, की नाही बाबा शेअर मार्केटमधून आपल्याला थोडंसं ट्रेडिंग केलं, की पैसा येईल, पैसा येईल, असं काही नाहीये. पैसा मिळवायचाच असेल, तर खऱ्या अर्थानं इन्व्हेस्टिंग हाच एक मार्ग आहे आणि दुसरं माइंडसेटवरती आपण फोकस केला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, की माइंडसेट म्हणजे काय? तर लाँग टर्मची मेंटॅलिटी ठेवून आपण छोट्या-छोट्या गोष्टी रोज काय केल्या पाहिजेत, हे समजलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं पैसा येतो आपल्याकडे. हे ऑप्शन ट्रेडिंग, एफ-एन-ओ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लोकं मागे लागलेले आहेत आणि मागे लागण्याच्या पाठीमागे जशी माझी मानसिकता होती, तशी अनेकांची आहे, की माझं कर्ज एवढं फिटू दे, 4 पैसे शेअर मार्केटमधनं येऊ दे, मग माझी गाडी व्यवस्थित लागेल, मग नंतर मला काय नकोय. असं म्हणून लोकं ते काहीतरी शॉर्टकटच्या मागे लागतात. तसं नाहीये. प्लेनली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे. डायरेक्टली तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा ॲडवायझर थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुम्हाला डायरेक्टली स्टॉक्समध्येच घ्यायचं असेल, तर त्याचा फंडामेंटली चांगला अभ्यास करून चांगले स्टॉक्स निवडा. पण लाँग टर्मसाठीच खऱ्या अर्थानं चांगले रिटर्न भेटतात. हे कुठेतरी मनामध्ये इतकं बिंबवा, की आपल्या घरात, आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना हे माहीत झालं पाहिजे, की बाबा रे आपल्याला लाँग टर्ममध्ये श्रीमंत व्हायचं आहे आणि चांगले पैसे कमवायचे असतील, तर हे इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या त्या सातत्याने टिकवता आलं पाहिजे. आणि शेअर मार्केटचे जे फ्रॉड होतात, ते याच कारणानं होतात, की कोणतरी घेतं पैसे मी तुम्हाला एवढे पैसे देतो, 2% 3% महिन्यात देतो आणि मी ट्रेडिंगमधून काढतो तुम्हाला असं म्हणून पैसे घेतात वगैरे हे सगळे फ्रॉड होतात आणि हे फ्रॉड होतात हे माहिती असून पण अनेक लोकं त्या जाळ्यात अडकतात. आवर्जून वाटलं, की आपल्याशी निगडीत असलेला एकही इन्व्हेस्टर असल्या कुठल्या जाळ्यात नाही अडकला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागतं? तर याची सगळी पार्श्वभूमी समजावून सांगून आपल्याला नेक्स्ट ॲक्शन काय घ्यायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट ॲक्शन एकच आहे, ती म्हणजे लाँग टर्ममध्ये आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, तर इन्व्हेस्टमेंट हे महागाईपेक्षा 2-5% एक्स्ट्राचे असतील, तर आपण विनिंग साइडला ठरतोय, तर तेवढी इन्व्हेस्टमेंट आपण सातत्याने केली पाहिजे. मग त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे म्युच्युअल फंड. तुम्ही जर डायरेक्टली स्टॉक्समध्ये करत असाल आणि स्टॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल, की म्युच्युअल फंडवाला डायरेक्टली स्टॉक्समध्ये जातोय, तर आपण का जायला नको? तर तुम्ही जाऊ शकता स्टॉक्समध्ये डायरेक्टली. पण एक एक्झाम्पल देतो मी इथं, की रिलायन्स कंपनी.
रिलायन्स कंपनीचा शेअर्स, रिलायन्स ही अतिशय फंडामेंटली चांगली कंपनी गेल्या म्हणजे आशिया खंडातली मार्केट कॅपिटलायझेशन असलेली टॉप 3 पैकी कंपनी एक आहे ती. एवढी मोठी आणि जबरदस्त कंपनी. तर त्या कंपनीचा शेअर्स मागल्या 3-4 वर्षाचं जर रिटर्न काढले तर 5 ते 8% आहे आणि महागाई पण 5 ते 8% वाढते. तर त्याच्यामध्ये अप्रिशिएशन हे तेवढंच राहतंय. मग 4-5 वर्ष पाठीमागे जर आपण इन्व्हेस्टमेंट करून पण ते आपले अप्रिशिएशन जर असेल तसं, तर आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे. कारण आपण सर्वसामान्य कमी मुद्दल असलेली इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आपण त्या एखाद्या स्टॉक्समध्ये. मग आपल्याला ते सगळं माहिती पाहिजे, की रिलायन्स का प्रॉफिटमध्ये जात नाही? रिलायन्समध्ये काय चॅलेंजेस आहेत? त्यांच्या बिझनेसमध्ये काय चॅलेंजेस आहेत? हे सगळं माहिती पाहिजे. तर एवढा सगळा अभ्यास करणं तुम्हाला जर शक्य होत असेल, तर तुम्ही डायरेक्टली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. एवढं सगळं जर जमत नसेल, एक्सपर्ट आहेत. एक्सपर्टचं तेच काम आहे. त्यामुळं त्यांच्याकडे आपण पैसा द्यायचा आणि आपण ज्या पद्धतीनं देतोय, म्हणजे मोड ऑफ ट्रान्झॅक्शन जे आपलं आहे, एक तर इलेक्ट्रॉनिकली होतंय, दुसरं फुटप्रिंट्स आहेत, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याचं सगळं कायदेशीर चौकटीतच सगळं होतं. त्यामुळं कुठं फ्रॉड होईल हा कुठला लूप होलच नाहीये. आज 60 वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी झालेला आहे आपल्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये. पण एकही फ्रॉड रिपोर्टेड नाही. इतकं फुल म्हणजे फ्रॉड प्रूफ म्हणू आपण, एवढी ही सिस्टम आहे. मग आता काय करायचं आपल्याला? आपण ज्या फील्डमध्ये आहे, मग कोण फार्मा फील्डमध्ये असेल, कोण फायनान्समध्ये आहे, कोण शिक्षक आहेत, तर यांनी आपल्या कामावरती फोकस करायचं. तिथं आपली क्रिएटिव्हिटी वाढवायची आणि वाढलेल्या क्रिएटिव्हिटीमधून आपल्याला 2 पैसे निर्माण होतील. ते 2 पैसे प्लस आपला इन्कम ह्या सगळ्याचं इन्व्हेस्टमेंट एका लेव्हलपर्यंत करत राहायचं आणि तिथून मग विथड्रॉवल घ्यायचं. म्हणजे पैशाला कामाला लावायचं पहिली स्टेज आणि नंतर तिथून मग विथड्रॉवल घेणं ही दुसरी स्टेज. हाच एक गोल्डन वे आहे श्रीमंतीकडे जाण्याचा. तुम्हीच जर सगळं स्वतःच ट्रेडिंग पण मीच करणार, मग ते दिवसभराचं काम पण मीच करणार, असं जर होत असेल तर होत नाही. लास्ट वीकमध्ये एका इन्व्हेस्टरनं चर्चा करण्यासाठी मला बोलवून घेतलं. बोलत असताना त्यानं सांगितलं, की 2013 पासून तो ट्रेडिंग करतोय. त्याचा चांगला व्यवसाय होता. भांड्याचा व्यवसाय म्हणजे नाही का, आपल्या घरातली भांडी वगैरे त्याचं ते हे होतं दुकान. तर सगळं व्यवस्थित होतं. पण ह्या ट्रेडिंगच्या नादामध्ये त्यानं एवढा वेळ त्यामध्ये घालवला आणि पैसे तर कमवले नाहीच. 2014 पासून आजपर्यंत आणि मेंटॅलिटी पण खराब करून घेतली. काय केली मेंटॅलिटी, की अ, ह्या म्हणजे त्या भांड्याच्या दुकानाकडे पण त्याचं दुर्लक्ष आणि पैसे पण नाही कमवले आणि आता अशी परिस्थिती आहे, कर्ज आहे तसंच आहे. कर्ज म्हणजे जेवढा कॅश फ्लो त्या भांड्याच्या दुकानातनं तेवढा यायला पाहिजे होता, तर येत नाही आणि अजूनही त्याला वाटतं, की मला F&O मधून पैसे भेटतील आणि म्हणून मी ट्रेडिंग करतोय वगैरे. असं नाहीये मित्रांनो. उलट त्याच्यानंतर म्हणजे त्यानं सांगितलं 2014 च्या काळातनं त्याच्यानंतर 1-2 वर्षांना मी इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट केला आणि मी एका सर्टन लेव्हलवरती स्टेबल झालेलो आहे. हे केवळ आणि केवळ प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट. तो करेल ना फंड मॅनेजर काय करायचं ते. आपलं काम आहे, आपल्या हातातल्या कामावरती फोकस करणं आणि इन्व्हेस्टमेंट करणं. इतकं हे प्रॉपरली आपल्याला करता यायला पाहिजे. पण इथंच आपली अडचण असते आणि आपल्या अडचण काय असत्या, नाही, नाही श्रीमंत व्हायचं म्हणजे काहीतरी वेगळं करावं लागेल, खूप काम करावं लागेल, असं नाहीये. खूप सोपं आहे. फक्त सातत्यानं इन्व्हेस्टमेंट करता आले पाहिजे. आपली मेंटॅलिटी तशी ठेवता आली पाहिजे.